नवरात्रीमध्ये कन्यापूजन तर प्रत्येकजण करतात, मग त्यासाठी बाहेरून काही विकत आणण्यापेक्षा मी घरीच अशा प्रकारच्या मोत्याच्या पिना बनवल्या आणि त्या जर कशा बनवल्या त्याचं तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. किती छान दिसत आहेत बघा. आणि तेच नेहमी दरवेळेस तेच देण्यापेक्षा खूप छान असा पर्याय जो आपल्याकडे आपण अशा प्रकारच्या काही वस्तू घरीच बनवून ज्वेलरी देऊ शकतो. तर हा गिफ्टिंगसाठी हा लहान मुलींना खूप छान असा पर्याय आहे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं मोत्याचं फूल बनवावं लागतं. त्यानंतर सध्या खूप अशी ट्रेंडिंगमध्ये असणारी फ्लॉवर ज्वेलरीची आहे मोत्याची, तर त्या मोत्याच्या ज्वेलरी बनवण्यासाठी हा जो फूल आहे तो आपल्याला बनवायला लागतो. तर यापासून आपण अगदी सगळ्या प्रकारची ज्वेलरी आणि सेट जो आहे तो पूर्ण तयार करू शकतो. यामध्ये आपण अंगठी, गळ्यातले नेकलेस, मोठं मंगळसूत्र, छोटे मंगळसूत्र अशा बऱ्याच वस्तू या आहेत जो बनवू शकतो. आता इथं आपण अशा प्रकारच्या पिनांना हा जो बेस आहे तो जोडून घेणार आहोत. तर हे फ्लॉवर कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकून घेऊया. त्यासाठी इथं मी 0.3 mm ची मायक्रो प्लेटेड अशी तार घेतली आहे आणि त्यामध्ये 5 mm चा मोती आणि छोट्या साईजचा 2 mm चा गोल्डन मनी घेतलेला आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने गोल्डन मनी हा तसाच ठेवून मोत्यामधून जी तार आहे ती खालच्या बाजूने पास करून घ्यायची आहे. खूप सोपं आहे बघा. जर तुम्हाला ज्वेलरी बनवण्यात थोडा जरी इंटरेस्ट असेल तर तुम्ही ही जी ज्वेलरी आहे तो नक्की तुम्ही मोबाईलवर बघून यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते बघून शिकू शकता. तशाच प्रकारे याचे क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत. फ्री ऑनलाईन क्लास आहेत किंवा जे पेड ऑनलाईन क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन सर्च करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व जे आहे ते मोती जे आहेत ते आपल्याला बनवून घेणार आहोत. तर इथं मी 7 मोत्यांची ही डिझाईन बनवून घेणार आहे. तर सेम प्रत्येक वेळी आपल्याला तीच प्रोसेस फॉलो करायची आहे. एक मोती टाकायचा आहे, त्यानंतर गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे आणि गोल्डन मनी वरच्या बाजूने ठेवून डायरेक्ट मोत्यामधून खालच्या बाजूने वायर ही पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व मोती जे आहेत ते आपण ओवून घेणार आहोत. तर हे फ्लॉवर अगदी डिटेलमध्ये कसं बनवायला शिकायचं याचा प्रॉपर व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती अगोदरच अवेलेबल केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. तसेच हा व्हिडिओ मी अगदी आहे तसा एडिटिंग म्हणजे जास्त केलेलं नाही आहे, कारण त्यासाठी तुम्हाला बऱ्याच ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जवळून दिसतात. त्या कारण आपण व्हिडिओ जर छोटा बनवायचा म्हणून जर खूप एडिटिंग केलं तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या आहेत त्या मिस होऊन जातात आणि छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात त्याच्यामधून शिकायला मिळत नाहीत. तर अशा पद्धतीने बनवल्यानंतर पहिल्या मोत्याभोवती जी आहे ती तार आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे 1 ते 2 वेळा आणि नंतर अशा पद्धतीने अल्टरनेट वरच्या आणि खालच्या बाजूने प्रत्येक मोत्याच्या बाजूने वायर ही पास करून घ्यायची आहे, म्हणजे रॅपिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा ग्लास बीड घेतला आहे हिरव्या रंगाचा आणि तो सुद्धा मी ओवून घेतला आहे आणि तो अपोजिट बाजूने समोरचा जो मोती आहे त्याच्या भोवती जी तार आहे ती गुंडाळून घेतली आहे. आता त्यानंतर जो आपण मध्यभागी ग्लास बीड किंवा क्रिस्टल वापरतो त्याच्या बाजूने डिझाईन बनवायची आहे. तर त्यासाठी इथं तारेमध्ये आपण तेच स्मॉल जे गोल्डन मनी होते ते ओवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जॉईंट असतात ते कट करून घ्यायचे अगोदर आणि नंतर ते ओवून घ्यायचे आहेत. जेवढे बसतात तेवढे मी इथं ओवून घेणार आहे. आणि त्यानंतर पहिला जो गोल्डन मनी आहे त्याच्यामधून जी वायर आहे ती आपल्याला पास करून घ्यायची आहे. तर इथं मध्यभागी जे आपण ग्लास बीड वापरलेले आहे त्याच्या ठिकाणी 6 mm चा किंवा 8 mm चा जेवढे साईज तुम्हाला बनवायचा आहे तर त्या पद्धतीचा टायर शेपचा क्रिस्टल जो आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि याचं साहित्य जे आहे ते इझिली अवेलेबल सुद्धा होतं. आता त्यानंतर हा जो आपण ग्लास बीडच्या भोवती राऊंड बनवला आहे तो 3 ते 4 ठिकाणी आपल्याला फिक्स करायचा आहे मोत्यांच्या बाजूने. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने वर वायर काढून घ्यायची आणि ती नंतर 2 मोत्यांच्या गॅपमधून बाहेर काढायची. अशा पद्धतीने आपण हे जे सर्कल आहे गोल्डन मण्यांचं तर ते 3 ते 4 ठिकाणी अशा पद्धतीने लॉक करून घेणार आहोत. आता त्यानंतर शिल्लक राहिलेली तार जी आहे ती तुम्ही कटसुद्धा करू शकता किंवा तशीच ठेवून देऊ शकता. तुम्हाला जशी पाहिजे तशी अटॅच करण्यासाठी
तर इथं मी वायर तशीच ठेवली आहे आणि आता त्यातली एक टिकटॅकची पिन जी आहे ती काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने पिन जी आहे ती अटॅच करणार आहोत। तर जसं फ्लॉवर बनवायचं हे अगदी सोपं आहे तसंच ही पिन अटॅच करायची सुद्धा सोपी आहे। लगेच अगदी 1 ते 2 मिनिटात ही जी पिन आहे ती तयार होते। तर इथं जे पिनचे जे मधला भाग आहे त्याच्या साईडने जे होल आहे त्याच्या बाजूने आपल्याला आणि खालच्या बाजूने वरच्या बाजूने अशा पद्धतीने पिन जी आहे ती फ्लॉवर सोबत अटॅच करून घ्यायची आहे आणि आपल्याला खात्री सुद्धा करून घ्यायची आहे की ती व्यवस्थित बसलेला आहे की किंवा नाही। तर बघा अशा पद्धतीने मी वायर जी आहे ती वरच्या बाजूने खालच्या बाजूला घेऊन नंतर सर्व बाजूचे मोती जे आहेत ते 0.3 mm च्या तारेमध्ये फिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मोत्यांच्या भोवती वायर रॅपिंग करून सर्व बाजूंनी म्हणजे पिनच्या दोन्ही बाजूंनी आणि खालच्या बाजूने सुद्धा ही जी फूल आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आणि खूप छान आणि युनिक अशा वाटतात अशा पिना। तर लहान मुलींसाठी जेव्हा तुम्ही काही पूजन करायचं असतं किंवा जर तुम्हाला ते द्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी हे तयार करू शकता घरच्या घरी। तर इथे तुम्ही एक सुद्धा देऊ शकता किंवा 2-2 पिनांचे जे आहेत ते पेअर सुद्धा तयार करून देऊ शकता। तर बघा अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित अशी मी ही तार जी आहे ती पॅक करून घेतली आहे आणि शेवटला एका मोत्याच्या भोवती जी वायर आहे ती 2 वेळा फिरवून घ्यायची आणि नंतर कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आतल्या बाजूने म्हणजे ती नंतर अडकत नाही किंवा लागत सुद्धा नाही। तर अशा पद्धतीने मी भरपूर अशा 9 पिनांचे जोड जे आहे ते तयार करून घेतले होते। तर याचं जे साहित्य आहे ते तुम्हाला ऑफलाईन सुद्धा मिळेल, जे आर्ट आणि क्राफ्टचं जे दुकान असतं किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं। त्याच्यासाठी तुम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल किंवा ऑफलाईन पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी याचं जे मटेरियल आहे ते सेल केलं जाते आणि ही जी ज्वेलरी आहे ती ट्रेंडिंगला आहे खूप सध्या। त्यामुळं तर अगदी महागड्या किंवा जास्त पैसे देऊन बाहेरून विकत घेण्यापेक्षा आपण ते स्वतःच घरी सुद्धा बनवू शकतो। त्यामुळे आपली कला पण जोपासली जाते आणि आपले भरपूर पैसे सुद्धा वाचतात। कारण अगदी जरी आपण सुरुवातीला थोडंसं मटेरियल जरी मध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा थोड्याशा सुरुवातीच्या मटेरियलमध्ये आपली भरपूर अशी ज्वेलरी तयार होऊन जाते। कारण एखादी वस्तू बनवून सुद्धा भरपूर असं मटेरियल जे आहे ते शिल्लक राहतं। त्यामध्ये आपण अजून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आवडीप्रमाणे बनवू शकतो आणि याचे व्हिडिओ देखील अगदी डिटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवा। आपल्या आवडीचे दागिने बनवून घरच्या घरी बनवून घालण्यात सुद्धा खूप वेगळा आनंद मिळतो। तर बघा दुसरं सुद्धा फ्लॉवर तयार करून घेतलेले आहेत मी एकदम आणि पिनला मी अटॅच करून दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की भेट द्या। तसेच शेअरसुद्धा करा मैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत। तसेच जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा जर एखादी गोष्ट काही वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याचासुद्धा रिप्लाय जो आहे तो तुम्हाला दिला जाईल। जर तुम्हाला अशा प्रकारची ज्वेलरी बनवायला आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही बनवायला शिकू शकता आणि स्वतः बनवून घातलेल्या वस्तूंचा आनंद जो आहे तो खूप वेगळा असतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।